आताच आपण झोपेतून उठलोय. 10 वाजलेत. आज जरा निवांत झोप घेतली, आज लेट उठलो. आणि आज सकाळी सकाळी आपल्याकडे पाहुणे आलेत बाळाला बघायला. तर आलेत संजनानी आणि ते. तर हे बघा आपल्याकडे सकाळी सकाळी पाहुणे आलेले आहेत. काय वहिनी कसं आहेत? सुट्टी आज दादा तुला? हा सुट्टी. आहे ना तशीच आहे बाई. मच्छर आता उठायचं ते गाडी झोपली निवांत सारखं उठतं मध्ये मध्ये म्हणजे रात्रभर झोप नाही. आज बऱ्याचदा उठली होती मी कधी कधी अशी करते. आणि परवा रात्री दीदीला दे ना. दीदीला नाही दिली दे. आपल्या बाजू नेट नाही ना. हा दे ती दे. चल इथे थांबते अगं बाई काय नाही, ते घर आपलं मी घर आपलं काय लोकांचं आहे का? जायचं असतं गणपतीला आला का ते गडबड. हा चालू चला. चला आता नानी ते निघालेत गावी. इथून डायरेक्ट गावीच जाणार. सो गुड मॉर्निंग वन्स अगेन गाईज. आणि आत्ताच नानी, नाना, सागरदादा, शीतल वहिनी वगैरे सगळे येऊन गेले. त्यांना गावी जायचं होतं, म्हणजे माळशेज घाटामार्गे आपलं आळेफाटा आणि भोसदरी धारगाव गोटा. तर हे आपल्या गावाचं नाव आहे. तर त्यांना गावी जायचं होतं, बँकेचं काहीतरी काम होतं. आणि मस्तपैकी आता मे महिन्यातली सुट्टी काही दिवस गावालाच घालवणार आहेत. मस्त वाटलं एक सकाळी मीटअप झाला आपला, फॅमिली मीटअप. आणि आता चला चहा वगैरे घेऊया, नाश्ता करूया, म्हणजे थोडं बरं वाटेल. आणि मग ओवीला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला शाळेत जायचं आहे गुरुकुलमध्ये. तर बघूया गुरुकुलचं स्कूलचं ॲडमिशन प्रोसेस आता बघायला मिळेल. आणि तिथे गेल्यावर स्टुडंटचं काय ते प्रिपरेशन बघतात की लगेच ॲडमिशन होते, आपल्याला माहिती नाही आहे. आपल्या डोक्यामध्ये तेच एक टेन्शन आहे खरं म्हणजे आज माझ्या डोक्यामध्ये, की ओवीला जास्त काही विचारायला नको. कारण कसं आहे, मुलं आता सुट्टीमध्ये विसरलेली असतात, त्यांना येत असतं खूप आधी. पण आत्ता लगेच ते एकदम अपफ्रंटली बोलायला पण कधी कधी घाबरतात. तर बघूया कसं ॲडमिशन होतं आहे. झालं पाहिजे देवाच्या कृपेने पटकन एकदम. तर मी सो गाईज आता आपण आलो आहे स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याच्या इन्क्वायरीसाठी. तर ॲक्च्युली लास्ट इयर पण इन्क्वायरी केली होती, पण त्यांची प्रोसेसच अशी आहे की सुरुवातीला इन्क्वायरीज करतात, मग काही एक त्यांची टेस्ट होते स्टुडंटची, जरा बेसिक काही येतं आहे का ते चेक करण्यासाठी. तर बघूया आता मॅडम काय बोलत आहेत. आणि तुम्हाला कळवू जर तिथे काही शूट वगैरे नाही घेता आलं तर. चला बघूया. काय सेल्फ वगैरे केलं आहे ना, बोलून दाखव. सो हे बघा इन्क्वायरीला आलो आहे आता. हे आहे गुरुकुल ब्राईट वर्ल्ड स्कूल. आणि आता सेकंड स्कूलमध्ये आलो आहे. हे आहे पलावाच्या इथे आहे, नाव नाही सांगत, दिसलं तर चूक भूल माफी. पण हे स्कूल आहे. ऑफिसमध्ये बसून आता आम्ही. आणि हे आहे ऑफिस रिसेप्शन. पण रिसेप्शनचं काय करायचं आपल्याला, आपण क्लासरूम बघून घेऊया. मावशी आल्यात आपल्याला क्लासरूम दाखवायला. आणि हे बघा फर्स्ट क्लासचा क्लासरूम आहे, मस्त वाटला. हा आजूबाजूचा एरिया, प्ले एरिया, कम्युनिटी हॉल, प्रेयर वगैरे होते. हे आहे प्ले ग्राउंड. आणि ही ओव्हरऑल बिल्डिंग. आणि ही आहे बस वगैरेची पार्किंग. सो हाय गाईज, गुड इव्हनिंग. आणि ॲक्च्युली काय आहे की दुपारी शाळेत वगैरे जाऊन आलो. मस्त स्कूल वाटली आम्हाला, जी आम्ही सेकंड नंबरला बघितली ती. आणि तिथलं फीजमध्ये पण बरंचसं डिफरन्स होता, बरंच अंतर होतं. पण त्यांचं प्रॉपर CBSE बोर्ड होतं. आणि जे आम्ही फर्स्ट स्कूल बघितलं ते स्टेट बोर्डचं होतं. पण दे आर लाईक की वी आर अफिलिएटेड टू स्टेट बोर्ड, बट वी आर फॉलोविंग CBSE पॅटर्न. म्हणजे काय ते मला लक्षातच नाही आलं. ट्रान्सपोर्ट सुविधा पण फुल झाली होती. आणि जे मेन म्हणजे सेकंड स्कूल जे बघितलं ना, तिथे खरंच पॉझिटिव्ह वाईब वाटली. आणि असं वाटलं की एका चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये जाईल, आपल्यात पण तो इफेक्ट म्हणजे तो फरक पडेल वगैरे. तर आमचं एक डिसिजन फायनलच झालेलं आहे की आपले लास्ट स्कूल बघितलं तिथेच आपण ॲडमिशन घेऊया. आणि त्याचं काय फीज स्ट्रक्चर वगैरे असेल एक ओव्हरऑल एक अंदाज देईल. मी रीलमध्ये पण सांगेल की आपल्या आजूबाजूच्या लोकेशनमध्ये राहणाऱ्या लोकांना जर या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक अराऊंड किती पर्यंत फीज आहे, कसं काय आहे, तिथल्या फॅसिलिटीज किंवा काय ते पुरवतात, बुक्स कॉस्ट वगैरे सगळंच. तर आम्ही आलो आता दुपारी आणि झोपलो वगैरे. आता संध्याकाळ झाली, चहा वगैरे घेतला आणि बसलो. पण शाळेचं वगैरे काम सगळं संपवून आलो. आणि आज प्रॉपर डोक्यामध्ये एक टार्गेट ठरवलेलं आहे की बरेच दिवस झाले आपल्या यूट्यूबवर शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामवर रील आपण अपलोड केलेली नाही आहे. म्हणजे बरंचसा आता त्याच्यामध्ये गॅप पडला आहे आपला. तर आत्तापासून आपल्या शॉर्ट्स पण येत जातील. तर त्यासाठी आज आम्हाला शॉर्ट शूट करायची आहे, म्हणजे इंस्टाग्रामसाठी रील शूट करायची आहे, कपल कॉमेडीवाली. तर ती पण तुम्हाला बघायला मिळेल.
आणि ती अपलोड पण झालेली असेल कदाचित, तर तुम्ही ती पण बघून घ्या. उद्या पण आहे संडे आणि हा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग एकत्र मर्ज करून आपण दाखवूया. तर कीप ऑन वॉचिंग अँड कंटिन्यू राहा. उद्या भेटूया डायरेक्ट. चलो बाय बाय. हां परत कर जरा. अरे अरे ठसका ना ना क्लास येतो छोटू छोटू. हो का रे. अरे अरे ठसका आला रे यार. रडतंय त्रास होतोय. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द संडे. तर आज आहे संडे. सकाळी उठून रेडी झालो आहे. आज थोडा लवकर उठलो. आपली रोजची लवकर उठण्याची सवय थोडी कंटिन्यू केली. म्हणजे लेटच उठलो पण लवकर उठलो आधीच्या पेक्षा. तर चला आता चहा वगैरे घेऊया. आज आहे अक्षय तृतीया. तर सर्वांना अक्षय तृतीयेच्या आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि बघूया आज दिवसभरात काय होते. आज ओवीचं ॲडमिशन आपण फायनल घेऊन टाकूया, सीट रिझर्व करूया म्हणून आपल्या शाळेत देखील जायचं आहे. हे बघा, हे आमचं पहिलं बाळ, हे दुसरं बाळ, हे मोठं बाळ, हे छोटं बाळ. नाही असं इन जनरल आठवलं तर त्याला अक्षय तृतीयेच्या नावावर आपण आज म्हणून घेऊया. मंगल भवन मंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस और अति मन भावन पुनि पुनि कितने हो सुने सुनाए हिय की प्यास बुझत ना बुझाए. सो असं सीताराम म्हणजे राम अवतारच असणाऱ्या परशुरामांना परशुराम जयंतीच्या अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे भगवान परशुराम. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आज अक्षयची मस्त देवपूजा झालेली आहे. देव बघा कसे मस्त दिसत आहे. जवळून दाखव ना थोडं लांब. हे बघा देवांची सगळी आंघोळ झालेली आहे मस्त पितांबरीने घासून वगैरे. तर देव असे मस्त दिसत आहेत. तर एकदम प्रसन्न वाटतं मला पण. चला देव वगैरे लावून घेतो मी. इथे मी हळदीचं लेपन केलेलं आहे. पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतो की हळदीचं लेपन करतात. खूप असं प्रसन्न वाटतं. ओवीची पण तयारी झाली आहे. चला जेवण घेऊया मस्तपैकी. आता पुरणपोळीचा आस्वाद लुटूया. दुपारी आराम करूया कारण आज आपण केलं आहे शाळेत जायचं कॅन्सल. कारण म्हटलं आज ते सर 1 वाजेपर्यंतच असणार होते आणि आपली घाई वगैरे होण्यापेक्षा आपण एक ठराविक दिवस काढून जाऊया. ॲडमिशनचे सीट्स वगैरे आहेत, अजून अवकाश पण आहे त्या शाळेसाठी. तर ठीक आहे आपण तेव्हा जाऊया पुढच्या वेळेस. इथे जेवायला घेण्याची तयारी चालू आहे आणि ओवीचा काय खेळ चालू आहे पाण्याबरोबर नेहमीप्रमाणे. जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी पिक्चर बघत बसलो आहे लालबाग परळ. आणि आपलं बाळ आलं इथे झोपेतून उठून. आंघोळ केल्यानंतर काही झोपलं नाही जास्त वेळ. आणि हा त्याच्या आजीने आणलेला ड्रेस काल भेटायला आले होते संजनाने, ते तो घातला आहे मस्तपैकी. आणि ओवी दिदी पण जेवते आणि बाळ पण जेवून बसलं आहे खेळत. आणि हे अण्णा मुथ्थुस्वामीला कोणी लावला आहे गंध? मुथ्थुस्वामी अय्यरला गंध कोणी लावला आहे? आंघोळ करून नाही झोपत, नंतर झोपून त्यांनी ड्रेस घातलाय ना त्याला झोपत नाही. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. या चहा प्यायला. आता वाजलेत संध्याकाळचे 6. आम्ही बसलो आहे चहा पीत. आता चहा पिता पिता संजू राठोडचं ते नवीन गाणं आजच लॉन्च केलं आहे, त्याने रिलीज केलं आहे, लाल लाल कलरची बांगडी. तर आता ते बघत होतो आम्ही. पण त्याच्यामध्ये तसं काही वाटलं नाही शेकी शेकी किंवा सुंदरी सुंदरीसारखं. आणि आधीची पण गाणी होती, जरा एक हुक एलिमेंट होता त्याच्यामध्ये किंवा एक असं रिदम असं एक म्युझिक होती चांगली. त्याच्यामध्ये असं गॅप वाटतो. काय माहिती असं वाटतं की चालणार नाही आहे. बघूया, शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी पण. सगळ्यांनी पुढे जावं हीच एक इच्छा आहे. रेवाने आपला डायलॉग मारला तो मारतो मी. ठीक आहे चला बघूया आता थोड्या वेळाने रील्सचे वगैरे बिहाइंड द सीन्स वाला की आज बघायला मिळतील थोडेफार.
आणि हे बघा इथे आमची या स्टाईलमध्ये रील चालू होती आणि तेवढ्यात डोरबेल वाजली. तरी पण आम्ही कंटिन्यू ठेवलं, 1-2 टेक घेतले आणि हे काही फायनल काही जमलं नाही. म्हटलं चल हा ठेवूया एक बिहाइंड द सीन म्हणून दाखवायला. आत्या वगैरे येणार होते. ही मोठी आत्या म्हणजे सगळ्यात मोठी 1 नंबरची आणि ही 3 नंबरची आणि मधली बेबी आत्या आहे, ती नाही आली आज, ती त्या दिवशी होती. आणि हे मोठे मामा. आपण बिग बॉस बघत होतो. बिग बॉसचा ग्रँड फिनाले आत्ताच झालेला आहे आणि शेवटी विनर तन्वी झालेली आहे. आता ॲक्च्युली शेवटच्या काही दिवसांमध्ये तन्वी आणि राकेश बापट म्हणजे जी काटा टीम होती तिच्याबद्दल प्रेक्षकांचं मत जरा थोडं नाराज झालं होतं. प्रेक्षक जे आत्तापर्यंत 90 दिवस 92 दिवस काटा ग्रुपच्या बाजूने होते किंवा एक पॉझिटिव्ह बाजू त्यांच्यामध्ये दिसत होती, ती अचानक निगेटिव्हमध्ये ट्रान्सफर झाली होती. तर असं आमच्याही मनात होतं की कुठेतरी अनुश्री जिंकावी, अदरवाईज मग बघता येईल असं, किंवा रनरअपमध्ये तरी जातील वगैरे. पण थोडा अनएक्सपेक्टेड रिझल्ट लागला असं कुठेतरी वाटतं थोडं, किंवा तन्वी जिंकली तर त्याबद्दल सहमती आहेच, आनंद आहेच. पण जरा थोडं असं एक वाटतं की तिथे पण त्या बाजूला पण काहीतरी वेटेज द्यायला लागत होतं. तर ठीक आहे, एनिवेज आता उद्या बघूया ऑफिसमध्ये जाऊन, जर विनर वगैरे आले आपल्याला भेटायला मिळालं तर नक्की आपण त्यांचं फुटेज घेऊया आणि आपल्या चॅनलवर दाखवायचा प्रयत्न करूया. बघूया की त्यांना काय वाटलं, काय भावना आहेत. ॲक्च्युली फेस टू फेस या पर्सनॅलिटीजना भेटून अजून कसं वाटतं. प्लस कालचा ब्लॉग हा कंटिन्यू होत आला आत्तापर्यंत. काल आपण बघितलं की ओवीला शाळेत घेऊन गेलो होतो स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा बघण्यासाठी, इन्क्वायरी पर्पजसाठी. तर 2-3 शाळांमध्ये आपण जाऊन आलो. त्यानंतर सकाळी तर ऑलरेडी तुम्ही बघितलं की संजय वगैरे आलेले होते. आणि आजचा दिवस तर आपण निवांत मजा केली, थोडंफार घरीच थांबलो, आराम केला. तर चला, अक्षय तृतीया होती आज, मस्त दिवस गेला आहे. आज ग्रँड फिनाले पण बघितलं आपण. आता जाऊया उद्या ऑफिसमध्ये, बघूया कोण काय आपल्याला बघायला भेटायला मिळतं आहे का. तर आजच्या ब्लॉगला इथेच एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा अँड बाय बाय.